हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आता म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरिट्टल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माईक द्या ना ते, माईक द्या, माईक. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोरक्षनाथ भगवान की. जमते बरोबर. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे तुषो निमज द्यावे तसाय दाने. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. आज एक दिवसीय प्रवचन अथवा आपल्या बालमित्रांना संस्कारित करण्याचा एक प्रवचनाचा कार्यक्रम. प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली भवी अनाथाची माय एवढ्याची माऊली, दीनवत्सल ज्ञानाचे राजे, अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबरायने आपल्या सद्गुरूकडे मागितलेल्या दानाचा अर्ज आहे. ज्ञानोबराय या पसाय दान मागतात. हे श्री गुरु, मी जे आतापर्यंत जन्मापासून ते आतापर्यंत जगलेलं जीवन आहे आणि मी समाजासाठी जी समर्पण केलेलं आहे, वारकरी संप्रदायासाठी जी समर्पण केलेलं आहे, अनाथासाठी जी समर्पण केलेलं आहे, वारकरी संप्रदायामध्ये असणारे थोर ग्रंथ मी समाजाच्या सेवेसाठी जी लिहिलेले आहे, हे लिहून ग्रंथ तुमच्या पुढे समोर ठेवलेले आहे. आणि त्या सर्वच ग्रंथाचा सारांश अर्थात जीवनाचा सारांश या पसाय दानमध्ये आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. कैलासवासी मालनबाई बाबूराव सातपुते आणि बाबूराव बाळाजी सातपुते अर्थात या सातपुते परिवाराच्या वतीने आपल्या आई वडिलांचा पुण्यस्मरण सोहळा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये गेली 12 वर्ष वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार
पार पाडत आलेला आहे. गोड जेवणापासून ती पुण्यतिथीपर्यंत, तपपूर्ती सोहळ्यापर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कलाकार, कीर्तनकार आपल्या आईवडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दरवर्षी ज्ञानदान व अन्नदान असा अलौकिक कार्यक्रमाची या मंडळींनी आपल्या आईवडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सादरीकरण करत आलेले आहे. विशेषतः करून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार वारकरी संप्रदायाचं भजन कीर्तन या पद्धतीने, पण काहीतरी वेगळं असावं या न्यायाप्रमाणे ज्ञानोबरायांनी सांगितलंय, ज्ञानराज माझी अनाथाची माय, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जिने निगमवली प्रगट केली. ज्ञानेश्वर महाराज जसे अनाथाची माय आहे, ज्ञानेश्वर महाराज जशी योग्यांची माय आहे, ज्ञानेश्वर महाराज जशी साधकांची आई आहे, याच न्यायाप्रमाणे कुठेतरी आपल्या आई वडिलांना पुण्याची प्राप्ती व्हावी, कुठेतरी आपल्या आई वडिलाच्या पुण्यतिथीच्या मार्फत कुठेतरी आपल्याकडे पुण्याची सामुग्री जमा व्हावी, या न्यायाप्रमाणे आपण आज या अलौकिक अशा ठिकाणी पसायदान सेवा प्रकल्प, वंचिताचं हक्काचं घर, खूप गोड आणि विशेष करून वारकरी संप्रदायाला धरून, वैदिक परंपरेला धरून, वैदिक हिंदू संस्कृतीला धरून ज्यांची सुंदर अशी वाटचाल गेली, मला वाटते 17 वर्ष वा तपवृत्तीतून पुढे, म्हणजे थोडक्यात 1.5 तपाकडे वाटचाल. पुढच्या वर्षी 1.5 तपाचं नियोजन आहे आणि या नियोजनातून अनेक वंचिताला, अनाथाला कुठेतरी हक्काचा घास आणि हक्काचं ज्ञान भेटावं, या पसायदान प्रकल्पामध्ये या संस्थेचे असणारे चालक, मालक, अध्यापक, सेवक आमचे गोवर्धनजी दराडे सर आणि त्यांच्या सर, बरोबर, अगदी दोघांच्या नियोजनानं अगदी इथं आल्याच्या नंतर मला तर असं वाटलं तुम्ही दोघ जण सिंधुताई सपकाळचंच कार्य करताय. याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की एखादा माणूस आपल्या घरी गेल्याच्या नंतर, घरी जर चालला कुठं गावाहून बाजाराहून, तरी आपल्या मुलाबाळासाठी काहीतरी घेऊन, खाऊ घेऊन साठी निघत असतो. पण ती खाऊ स्वतःच्या मुलाला देताना एखादा जर शेजाऱ्याचा मुलगा त्याच्या बरोबर असला आणि आपल्या स्वतःच्या मुलाला देत देत जर शेजारच्या मुलाला एखादा घास त्याच्या हातावर ठेवला, तर जे समाधान त्या शेजारच्या मुलाला देण्यात आहे ते स्वतःच्या मुलामध्ये नाही. लक्षात ठेवा, आज 70-80 विद्यार्थ्यांचे कडीला झाली ती जे स्वतःच्या मुलाला खाऊ घालण्यात आनंद नाहीये, ते अनाथ मुलं, दुसऱ्यांची मुलं सांभाळण्यात आनंद असतो, समाधान असतो. मी सांगू शकेल किंबहुना बघा, तुम्ही अनेक माणसं असतात संसारामध्ये, तुम्हीही संसारिकच आहेत गोवर्धन सर, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे,
जे तुमच्या चेहऱ्यावर जे बेडरपणा आहे, जे तुमच्या चेहऱ्यावर जे बिनधास्तपणा आहे, ते अनेकाच्या चेहऱ्यावर दिसून येणार नाही. तुम्ही काहीतरी समाजाला आपल्या कर्तृत्वावरून देणं करताय, त्यांची सेवा करताय. आज याच्यामध्ये कमीत कमी मला वाटते कमीत कमी 50% तरी मुलं ज्यांना आई वडील नसतील, 80% मुलांना आई वडील नाहीत अशी मुलं आपण सांभाळत आहे. माझं स्वतःच गुरुकुल आहे. मी गुरुकुलामध्ये सांगत असतो पोरांना, सांगत असेल कोरोनापासून बंद केले. आपल्या हक्काची एखादी असणारी वस्तू जर दुसऱ्यासाठी आपण काहीतरी दान करण्यात आली तर माणसाला वेगळं समाधान असतं. एखाद्याच्या दुरडीमध्ये, एखाद्याच्या टोपलीमध्ये आपल्या हक्काच्या 2 भाकरी आहे आणि आपल्याला भरपूर भूक लागली, आणि भूक लागल्याच्या नंतर आपल्याला जवळपास ते 2 भाकरीची भूक आहे, पण तेवढ्यात आपल्या दारामध्ये कोणीतरी अतिथी, कोणीतरी भिक्षुक दारामध्ये येऊन उभारल्यानं हाक मारतोय, आई मला काहीतरी आहे का अर्धी कोर भाकरी खाण्यासाठी दे, खूप भूक लागलेली आहे. आपल्या टोपलीमध्ये, आपल्या दुरडीमध्ये 2 भाकरी आहेत, पण आपल्याला तेवढी भूक आहे. पण आपली भूक बाजूला ठेवून जर त्या तिथल्या भिक्षुकाचं आणि अतिथीचं जर तुम्ही 1 भाकरीनं स्वागत केलं तर बाबा त्याच्यापेक्षा दान एवढं मोठं नाहीये, लक्षात ठेवा. नाही तर हल्ली जमान्यामध्ये आपल्याकडे 2 आहेत पण दुसऱ्याची 1 कशी ओढून घेता येईल याचे प्रयत्न करणारी या जनव्यवस्थेमध्ये माणसं आहेत. या विद्यार्थ्याला हे शिकवायचंय, या विद्यार्थ्याला हे बोलायचंय. आज याच्यामध्ये काय कोणते गुण, सुप्त गुण लोपले असतील सांगता येणार नाहीये. याच्यातला कोणता महात्मा होईल, कोण एकटा ऑफिसर होईल, कलेक्टर होईल, काय यांच्यातलं भविष्य आपण जाणून घेणारे नाहीये. पण ज्ञानोबराची कृपा झाली, तुकोबराची कृपा झाली, संत सज्जनाची जर कृपा झाली, याच्यातला भवितव्यामध्ये एखादा वेळेस महात्मा होऊ शकतो, एखाद्या वेळेस क्लास 1 अधिकारी होऊ शकतो. आणि याच्यामध्ये जर एखादा क्लास 1 अधिकारी झाला तर उदाहरणार्थ त्याच्या डोळ्यासमोर आपले गोवर्धन सर उभे राहतील. गोवर्धन सर कलेक्टर नाहीये, गोवर्धन सर ऑफिसर नाहीये, पण त्यांच्यामध्ये असा एक गुण आहे की त्यांच्या गुणातून कलेक्टर होऊ शकतात. हे महत्वाचं आहे. माझ्या घरी राबणारी आई, मोल राबणारी आई, त्या आईमध्ये कलेक्टर नसतो, पण तिच्या ताकद असते, कलेक्टर जन्माला घालण्याची ताकद असते. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, या ठिकाणी आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, अर्थात हे तिन्ही चिरंजीव दत्तात्रेय बाबुरावजी सातपुते, अंकुशराव बाबुरावजी सातपुते आणि परमार्थ प्रेमी असणारे आमचे नारायण बापू सातपुते यांच्या माध्यमातून आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा केलेला अट्टहास, खूप अट्टहासाने आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण साजरं करतात. शास्त्र असं सांगतं, ज्या दिवशी आपले आई वडील गेले त्या पुण्यतिथीचं स्मरण जरी केलं, त्या दिवशी स्मरण जरी केलं तरी त्याच्यासारखं पुण्याची प्राप्ती गणना करू शकत नाहीये. पण साक्षात आज गेली 12 वर्ष आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा अट्टहास, पवित्र असा सांप्रदायिक अट्टहास, ज्ञानदानाचा अट्टहास, अन्नदानाचा अट्टहास हे कुटुंब करते. का हो? आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी. काय केल्यानं उत्तीर्ण होऊ शकेल माणूस? आपला हे कोण गैरसमज आहे. आपण आई
माध्यमातून उत्तीर्ण होऊ, पण त्याच्याविषयी असणारी कृतज्ञता आपण व्यक्त करतोय, आपण उत्तीर्ण होऊ शकत नाहीये. कारण ज्यांनी जे अनमोल हा ध्येय दिलेला आहे, खूप मोलाचा ध्येय दिलाय, ते जर नसतं तर हे जगत आपल्याला पाहायला भेटलं नसतं. ते जर भेटलं तर आपल्याला या वारकरी संप्रदायाचा वारसा भेटला नसता. म्हणून त्यांच्यातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला अनेक पर्याय नाहीत, पण निश्चित त्यांच्या विषय कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये आहे. मोलाचा हा ध्येय दिलेला आहे, हे लक्षात ठेवा बाळांनो. कुणाला आई वडील असतील नसतील असू द्या, जे तुमच्या पदरात पडलेलं आहे ते तुम्हाला भोगायचं आहे. माणूस प्राप्त काळाच्या विरोधात कुणीही काही करू शकत नाही. म्हणून ज्यांच्या माध्यमातून कुणाला आई वडील नसते तर तुमचे एकच मेव आई वडील म्हणजे आपले गोवर्धन सर आणि त्यांच्या सह असणाऱ्या तुमच्या आई वडील. आताच आमचा बोलत बोलत विषय असा झाला, एखाद्याची भावना आपल्यावर नसली तरी चालेल. आपण एखाद्या गुरुजनाकडे ज्ञान घेतोय, उदाहरणार्थ गोवर्धन सर एखाद्या हुशार विद्यार्थ्यांना जीव लावत असतील, तुम्हाला वाटत असेल एखाद्या वेळेस, आहे की नाही? असं वाटतं काय काय मुलांना, आमचे सर ह्यांनाच जास्त जीव लावतात, आमचे सर त्यांनाच जास्त जीव लावतात. कुणाकडे सुप्त एखादा हुशार विद्यार्थी असला त्याला जरा जवळ गोंडस हात फिरवतो माणूस. पण लक्षात ठेवा, हे कुटुंब आहे तुमचं, पसायदान हे कुटुंब आहे. माझ्या गुरुकुलातला एक अनुभव सांगतो. माझ्या गुरुकुलामध्ये 50 विद्यार्थी मी सांभाळायचो, पण जास्तीत जास्त जीव मी अनवळ आपितर खडगुळ्या पोरांना लावायचो. एक माझ्याकडे विद्यार्थी होता, विद्यार्थ्यामध्ये सांगण्यासाठी काय हरकत नाही. एक मुलगा 9वीला गेला तरी सू करायचा, 9वीला गेला तरी सर्व त्या गुरुकुलातली पोरं त्याला चिडवायची, त्याला अपमानित वाटायचं त्याचा जीव. मग याचे धाडशी कसा होईल त्याच्यासाठी हुशार पोरांना मी जवळ करत नसत, पण त्याला जवळ घेऊन गाडी घेऊन फिरायचं, जेणेकरून त्याला वाटून की आपण अपमानित आहे म्हणून. एखाद्या अनवळ आपिदाराला जर आपण एखादा हुशार जर नसला आणि जर त्याच्या पाठीवर आपण शाबासकीची हात फिरवला तर निश्चित त्याच्यातला एक गुण जागा होईल आणि ते चांगल्या वाटचालीला लागेल. लक्षात ठेवा. म्हणून हा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, आपल्या आईवडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खूप आत्मिक समाधान लाभते, लौकिक नाही बरं का सर. आता आम्हाला बापूला वाटत असेल, पण त्यांच्या मनाने घेतल्यामुळे त्यांना आत्मिक समाधान लाभतच असेल. नाही तर दरवर्षी आमचं हे पुण्यतिथी महोत्सव म्हणजे एक माजलगावचा आगळा वेगळा कार्यक्रम ठरलेला आहे. बरेच लोक माजलगाव चलत फिरत असताना विचारतात, यावर्षी बापूचा कार्यक्रम नाही का? परवाच जण एक जण विचारलं, बापूचा कार्यक्रम नाही का? ऐकायला खूप छान असते हो. मलाच कल्पना नाही. परवा कल्पना दिली मला, म्हणली महाराज या पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे. म्हणलं काय? एक पसायद आणि एक आश्रम आहे, संस्था आहे, प्रकल्प आहे, आणि त्या ठिकाणी अनेक अनाथ मुलं, अनेक कैद्यांची मुले, अनेक गोरगरिबांची मुलं, अनेक ऊसतोड्यांची मुलं या प्रकल्पामध्ये ज्ञान घेत आहे. आणि यावर्षी मी ठरवलंय की त्या ठिकाणी आपल्याला अन्नदान करायचंय. म्हणलं छान आहे. एखादी गोळी जर एखाद्या जीवनाला ठरत असेल तर त्याला जीवदान जर भेटत असेल, एखादा घास जर एखाद्या चांगल्या भुकेच्या पोटात जात असेल तर निश्चित एका यज्ञाची पुण्याची सामुग्री तुमच्या पदरात पडते. जिथं गरज आहे, जिथं करपट ढेकरा देतात तिथं जर आपण ती घातल्यात उपयोग होणार नाही ना काहीच.
ज्यांना काय जिथे ज्यांना काय काय खावं याची पंचायत आहे. आता काय खावं, काही जणांना असा प्रश्न आहे काय काय खावं, आणि काही जणांना असा प्रश्न आहे काय खावं. या ठिकाणी काय खावं असा प्रश्न आहे. या ठिकाणी जर तुम्ही विनमुखांना अन्नदान करत असाल म्हणजे यांचे विद्यार्थी उपाशी मरत याचं नाहीये, पण निश्चितच तुमच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आम्ही काहीतरी पुण्य प्राप्त करून घेतोय सर. तुम्हाला देणारे हजारो हात आहे, तुम्हाला देणारे हजारो हात आहे, पण घेणारा पाहिजे. पण या ठिकाणी सतसत विवेक बुद्धीने बापूला एक चांगला विचार सुचला आणि त्या विचाराच्या माध्यमातून या पसाय दान प्रकल्पाला सुंदर असं मिष्टान्नाचं भोजन देण्याचं ठरवलं. शास्त्र सांगतंय तीर्थाच्या ठिकाणी जर एक भाताचा शीत एखाद्या विनमुख जीवाला खाऊ घातला तर अनेक पंक्ती घालण्याचं पुण्य प्राप्त होतंय. तसं या ठिकाणी आपल्याला जरी वाटत असले हे विद्यार्थी 100 आहेत, 70, 80 आहेत, पण निश्चित या ठिकाणी कमीत कमी 1000-2000 माणसं जीव घालण्याचं पुण्य आम्ही घेऊन चाललो देतो निश्चित. पात्र पाहून दान केलं पाहिजे. माझ्या ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी सारखा बल्लाढ्य असा ग्रंथ लिहिला. मुलांना तुम्हाला समजतंय ना सर्वांना? याच्या आधी ऐकलंय का कधी प्रवचन कीर्तन? नाही ऐकलंय? बरं ऐकून घ्या, तुम्हाला समजन असं सांगतो. हा समजत आहे ना? माझ्या ज्ञानोबराने बल्लाढ्य असा ग्रंथ लिहून जगाच्या समोर ज्ञानदान ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिलाय. गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. 18 अध्याय. या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही असं नाहीये. ज्ञानेश्वरी जर खरी साधना जर केली, पहिलं ज्ञानेश्वरीचं महत्व तुम्हाला सांगतो बाबा. ज्ञान होय मुडा आती मूर्ख त्या दगडा. आपण जर दगड असो, मूड असो, मूर्ख असल, जर आपण जर त्या ज्ञानेश्वरीवर हात ठेवून आपण नुसते ज्ञानेश्वरी 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 जरी म्हटलं तरी एखादा मूड माणूस सुद्धा ज्ञानवर होऊ शकतो. या ग्रंथाचं एवढं मोठं महात्म्य आहे. कसं काय म्हणता तुम्ही? मुलांना तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवलेला माहिती आहे का रे? नाही माहिती. ऐका आता. ज्ञानेश्वर महाराज एक महाराष्ट्रातले एक खूप मोठे संत. तुम्ही कसं शाळेमध्ये अभ्यास करताना अभ्यास झाल्याच्या नंतर परीक्षा असते का परीक्षा तुमची? ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती जगामध्ये देशामध्ये पसरली. ज्ञानेश्वर महाराज खूप विद्वान आहेत. पण काही विद्वान माणसाला गालबोट लावण्यासाठी त्याचे विरोध माणसं असतात. आणि हे विरोधक माणसं निश्चितच आपल्या चांगल्यासाठी असतात. प्रत्येक चांगल्या माणसाला जर जीवनामध्ये विरोधक नसतील तर माणूसही पटरीने चालणार नाही. ज्ञानेश्वर महाराज त्या खाली महाराजांची खूप मोठी ख्याती पसरली आणि एक काळ असा झाला यांची ख्याती सहन व्हायला गेली म्हणून त्यांच्याच जातीतल्या त्यांच्याच यातीतल्या माणसांनी असं ठरवलं, अरे हे तर संन्याशाची मुलं आहे. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे सर्व संन्याशाची मुलं आहे. आणि संन्याशाच्या मुलाला संत होण्याचा अधिकार काय आहे? हे संत होऊ शकतात का? आपण कनिष्ठ जातीमध्ये जन्माला घेतलेले माणसं चांगल्या खुर्चीवर बसू शकतात का? हे सध्या हे रोग चालू आहे सध्या. पण आपण जर ठरवलं तर काही करू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांची परीक्षा घेण्याचं प्रत्येकाने ठरवलं आणि त्या पद्धतीनं त्रास देण्याला ठरवलं समाजाला. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येकानं म्हणायचं संन्यासाची पोरं ही अपवित्र आहे, यांना शिवू नका, असं आहे तसं आहे.
मग यांनी प्रयत्न असे सुरू केले, बाबा आम्हाला पवित्र होण्यासाठी काय करावं लागेल. ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीमध्ये जन्म झाला आणि पवित्र होण्यासाठी ज्ञानोबरायला एका धर्म मार्तंडाने सांगितलं, बाबा तुम्हाला जर संन्यासाची मुले, तुम्हाला जर गृहस्थी आश्रमामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला एक दिवस असं करावं लागेल, तुमच्या धर्म मार्तंडाकडे जावं लागेल आणि धर्म मार्तंडाकडे जाऊन तुम्हाला तुमचं पवित्रकरण करून घ्यावं लागेल. मग कुठे आहे ते पवित्र होण्याचं ठिकाण? पवित्र होण्याचं ठिकाण एक आहे, पैठण. पैठणला तुम्हाला न्याय भेटू शकतो. पैठणला खूप खूप मोठमोठे पंडित ब्राह्मण आहे, त्या ठिकाणी पंडित मार्तंड आहे, त्या ठिकाणी जा आणि तुमचा शुद्धीकरण करून घेऊन या. आळंदीहून वाटचाल करत असताना पैठणकडे हे चारी भावंड दर मुक्काम दर कोस करत करत पैठणला आले आणि पैठणला आल्याच्या नंतर तिथं गल्लोगलीने विचारू लागले, का हो आम्ही आळंदीहून आलो, आम्ही विठ्ठल रखुमी, विठ्ठल पंत आणि रुक्मिणीचे मुलं आहेत, आम्ही संन्यासाचे पोरं आहेत म्हणून आम्हाला समाजामध्ये सर्वजण अपवित्र म्हणून आमच्याकडून शिवून घेत नाहीत, आमच्याकडून स्पर्श करून घेत नाहीत, आम्हाला काहीतरी न्याय भेटावा म्हणून आम्ही पैठण ठिकाणी आलेलो आहोत. पैठणला सर्व धर्म मार्तंडाची सभा भरली. सभेमध्ये बसल्याच्या नंतर एक एक धर्म मार्तंड आपल्या ज्ञानाला गुरगुरीत झालेला बरं का. काही काही माणसं विद्वान असतात, विद्वत्तेमध्ये सात्विकता नसते, लक्षात ठेवा. काही काही माणसं श्रीमंत असतात, कोट्याधीश असतात, पण त्यांच्यामध्ये लवचिकपणा नसतो, लक्षात ठेवा. दांभिक वृत्ती असते. बरेच श्रीमंत माणसं आपल्याला बघा तुम्ही, आता उदाहरणार्थ एखाद्याला घरी तुम्हाला बोलवलं जेवणासाठी, दांभिक वृत्ती कशासाठी म्हणतात? विचारलं, या हो आमच्या घरी भोजनासाठी या, आणि विचारलं काय तुम्हाला आवडतं सांगा, त्या पद्धतीने आम्ही भोजन करूया. नाही नाही काय नाही बाबा, साधी भाजी भाकरी करा, आम्ही खाऊ, त्याच्यातच गोड आहे. नाही नाही सांगा ना काहीतरी मिष्टान्नाचा बेत करा, गुलाबजाम. गुलाबजाम आवडतात ना तुम्हाला? आवडतात. सर तर म्हणले आमच्या मुलांना गोड चारू नका, हे की नाही, पण आणले गोड बर का. मग गुलाबजाम सारखा बेत तुमच्या भिक्षेनुसार बेत केलाय. मिष्टान्नाचं जेवण पंगत बसली, दोघ जण पत्नीसह वाढायला लागलेत, आग्रह करू करू वाढायलेत, घ्या कसे झालेत गुलाबजाम, कशी झाली भाजी, कसं झालं, सर्व विचारतात. आणि विचारत विचारत जेवण पोटभर झाल्याच्या नंतर, का हो पोटभर जेवले का? म्हणतात हो. कसं काय झालं जेवण? हो भरपूर झालं. भेटतं का तुमच्या बापाच्या घरी असं? असं जर म्हणलं तर अहो खाल्लेलं ते पोटातलं विष होईल ना. याला दांभिक वृत्ती म्हणतात. एखाद्याला गणगंजे, पण समाजामध्ये चालताना ताठरपणानं चालतोय. श्रीमंतीचा अलंकार हे. एखादा माणूस श्रीमंत आहे पण त्याचा अलंकार ही आहे, त्याच्यामधला लवचिकपणा, त्याच्यामध्ये असणारा एक सज्जनपणा महत्वाचा, ते महत्वाचं आहे. नाही तर या जगामध्ये, या देशामध्ये काय कमी श्रीमंत लोक आहेत, पण तुरळक असे बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत. आमच्या बापूंना कसं सतत विवेक बुद्धीनं असं सुचलं की या ठिकाणी अनाथाला आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काहीतरी 1-2 घास आपल्या पद्धतीने गेले पाहिजे. असे समाजामध्ये थोडे माणसं आहेत. दांभिक वृत्तीने विचारले ज्ञानेश्वर महाराजांना, काय तुझं नाव काय? धर्म मार्तंडाने विचारलं, बरोबर सांगितलं, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, माझं नाव ज्ञान आहे. ज्ञाना, तू तर चांगला पोपटासारखा बोलतोस. मुक्ताबाईला विचारलं, तुझं नाव काय? माझं नाव मुक्ताई आहे. मुक्ताई, 10 वर्षाची नाही आई व्हायला लागलीस का? दांभिक वृत्तीने एका अनाथ मुलांना प्रश्न विचारू लागले धर्म मार्तंड. मोठमोठे बल्लाडे धनाढ्य असे स्टेजवर बसलेले, आणि अशा मुलांना जर खाली पाडून खाली अपमानित करून बोललं तर त्यांचं अंतःकरण काय होईल काय सांगता येतं. आणि खरं सांगतो तुम्हाला, एखाद्या
मोठ्या माणसाचा तुम्ही अपमान करा, पण एखाद्या बालवयाच्या नाजूक निष्पाप मुलांचा अपमान करू नका. लक्षात ठेवा. यांच्या पाठीवर हात जरी तुम्ही फिरवला तरी त्यांच्यासारखं खरं सांगतो तुम्हाला खूप मोठं योगदान वेगळं नाहीये. लक्षात ठेवा. सुटकेचा सुवास देतात ते निरागास मुलं, पण खाली पाडून बोलू लागले तुझं नाव ज्ञान आहे. अरे आमच्या गावात एका कोळ्याच्या रेड्याचं नाव ज्ञान आहे, मग त्याचा तर तुझ्यात काय फरक नसल. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ज्ञानदेव म्हणे त्याचा माझा आत्मा एक आहे. अरे त्या रेड्याचा असो आणि माझा असो, आत्मा तर एक आहे. ती असल प्राणी पण मी आहे माणूस. त्याचा माझा आत्मा एक आहे. मग तुझा त्याचा आत्मा जर एक असेल तर मग तुला काय येतंय बोल. ते म्हणले मला काय येते तुम्ही सांगा, मी काय म्हणू ते. तुला वेदाचं येतंय का? वेदाचं काही पाठ आहे का? सांगा कोणता म्हणू ते. धर्म मार्तंडाने प्रश्न विचारावा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द द्यावा. मन वेदाच्या काही रुचा म्हण. ज्ञानेश्वर महाराज जर वेदाच्या रुचा म्हणले, वेजूर वेदाच्या रुचा म्हणू लागले. म्हणता म्हणता ते म्हणले तू रोज वेदाच्या रुचा म्हणतोय, इतका विद्वान आहे. अरे हे ना पाठ केलं असेल, याला काहीतरी माया विद्या येत असेल, याला काहीतरी जादूटोणा येत असेल, असं ते धर्म मार्तंड म्हणू लागले. मग तुझा त्याचा आत्मा एक आहे तर मग त्या कोळ्याच्या रेड्याला येईल का तुझ्यासारखं? ते म्हणे काय येणार नाही, त्याचा तर माझा जर आत्मा एक असेल तर. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याला जवळ घेतलं आणि त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर रेडा सुद्धा वेदाच्या रुचा म्हणू लागला. रुचा. खरं समकसर सर ज्ञानेश्वर महाराजांच्या जागेवर मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज समजतो आणि जमा झालेले जे आहेत का चिखलाचे घोडे, यांच्या तुम्ही मस्तकावर हात जरी ठेवला तरी उद्या समाजामध्ये ते वेदाच्या रुचा म्हणतील, ज्ञानाचे पाठ पडतील. उद्याच्याला काहीतरी समाजाला काहीतरी उपयोगाला येणारे हे बालक आहेत. निश्चित या माध्यमातून खरं सांगू का, आता हे प्रवचन म्हणून आता सांगण्याचं तात्पर्य एवढं. बापूंना म्हणलं मी अन्नदान करायचं, जाऊन अन्नदान करू. मला म्हणले काय? म्हणले विद्यार्थ्याला. मी म्हणलं विद्यार्थ्याला काही मार्गदर्शन करण्यासाठी एखादा वक्ता बोलू. मला म्हणले तुम्हीच करा. हे काही निवेदन नाहीये, पण जे आपण प्रसाद, आपण जे आता भोजन करणार आहे त्याला प्रसादाचं स्वरूप आणण्यासाठी हे प्रवचन आहे. उदाहरणार्थ बघा, तुम्ही ब्राह्मणाच्या घरी अनेक ठिकाणून मागून आणतात आणि त्याच्यावर मंत्र उपचार करतात आणि ते मुलाला खाऊ घालतात, ते म्हणतात प्रसाद आहे. तसा हा पुण्यतिथीच्या माध्यमातून हे प्रवचन सेवा लई न पुढं लाभवता ओळखले वाटते है की नाही. कालच म्हणलो मी, आपल्याला काही लांबवता बी येते आणि आखडता बी येते है की नाही. हनुमंतरायाला सांगितलं, अख्ख्या लंकेतल्या महिलाच्या साड्या घेऊन आले हनुमंतरायाच्या शिपणीला बांधायला, तरी शिपणी लांबायच लागलेली. ते म्हणले काय करावं लागेल आयडिया, याची शिपटी लांब याच्यासाठी काय करावं लागेल आयडिया. एक जण माणूस, शहाणा माणूस तिथं ओरडला, ती सीतेची साडी घेऊन ये म्हणे. सीतेची साडी घेऊन ये म्हणल्याबरोबर हनुमंतरायाच्या कानावर पडलं आणि कपकन शिपटी आपटून घेतली. अरे माझ्या मैयाची साडी, माझ्या सीतेची साडी जर आणून नुसतं जर माझी शिपटी लांबत असेल तर माझ्या भक्तीचा काय उपयोग आहे, म्हणून आपटून घेतली. हे प्रवचन जास्त न लांबवता हे प्रसाद गोड करून घेण्यासाठी आपण इथं करून घेऊया. कुंडलिका ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे ये देवाय तो साई तो सोनी मद द्यावी पसाय ते काळाची व्यंकटी सांडो या सत्तर मिरती वाढो भूता परस्परे पडो बंदिवांचे नितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांशील तो ते राहो प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वर विठ्ठांची मान्यावी
अनावर्त मंडळी भेटतो दयावत सदा कल्पतरुचे हरव चेतना चिंतामणीचे गुणती जय पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्कंडे तापीन हे सर्वाई सदा संजय पूर्णवने तिने लोकी भजतो आदि पुरके अखंडित आणि ग्रह पदवे विशेषी लोकी द्रष्टा दर्शविले होवाने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो हे देव ज्ञान देव देव सख्या झाला हे देव ज्ञान देव सख्या झाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ